आफ्टरनून स्टुडंट्स. आता आपण मागच्या याच्यामध्ये व्हॅलन्सी म्हणजे काय बघितलेलं. आता आपण बघणार रॅडिकल्स. तुमच्या पुस्तकामध्ये एक चार्ट दिलेला आहे. दॅट इज अ बेस, कॅटायन आणि anion. Like an acid, cation, and anion. आता त्यांनी बेसेस घेतलेले आहे. सोडियम हायड्रॉक्साईड हा बेस आहे, सोडियम हायड्रॉक्साईड. त्याच्यामध्ये कॅटायन कोणता आहे, Na प्लस आणि हायड्रॉक्साईड OH मायनस. दुसरा आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईड, कॅटायन आहे K प्लस OH मायनस. नंतर कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH ट्वाइस, Ca2 प्लस OH, anion आहे OH मायनस. पुढे ॲसिड आहे, ॲसिड आहे HCl. HCl मध्ये कॅटायन आहे H प्लस आणि आयन आहे, anion आहे क्लोराईड मायनस. त्याच्यानंतर HBr, हायड्रोजन ब्रोमाइड H प्लस, ब्रोमीन मायनस आणि नायट्रिक ॲसिड HNO3. नायट्रिक ॲसिड H प्लस NO3 मायनस. आता हा बघा, तुम्ही चार्ट जो लिहिलेला आहे तुमच्या पुस्तकात पान नंबर 54 वरचा हा चार्ट आहे. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही नीट कंपाऊंड ऑफ द कंपाऊंड जो फॉर्म झालेला आहे, हा कंपाऊंड फॉर्म झालेला आहे कशामुळे, हा कंपाऊंड जो फॉर्म झाला आहे विच फॉर्म बाय द आयनिक बॉन्ड. का आयनिक बॉन्ड, एक आहे कॅटायन आणि दुसरा आहे anion, आणि त्या दोघांमध्ये काय आहे, अट्रॅक्शन आहे. अपोजिट चार्जमध्ये अट्रॅक्शन असल्यामुळे तो कंपाऊंड फॉर्म झालेला आहे आणि त्या कंपाऊंडमधला जो बॉन्ड असतो तो आयोनिक बॉन्ड आहे, बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये काय आहे, पॉझिटिव्हली चार्ज ऑफ द कॅटायन इज देअर अँड निगेटिव्ह चार्ज ऑफ द anion इज देअर. बघा, पॉझिटिव्ह चार्ज ऑफ द कॅटायन अँड द निगेटिव्ह चार्ज ऑफ द anion देअर, अँड दे कॅन बी टेक पार्ट इंडिपेंडली इन द केमिकल रिएक्शन. हे दोघं जे आहेत, कॅटायन असू दे किंवा anion असू दे, they can be take part into the chemical reaction independently. आता that's why these are the cation or the anion is called as an radicals. म्हणजे कुठलाही कॅटायन असू दे, anion असू दे, ते त्याला काय म्हटलं जातं, रॅडिकल्स असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, रॅडिकल्स. कोणाला, कॅटायनला, anion काय म्हटलं जातं, रॅडिकल्स असं म्हटलं जातं. म्हणजे Na प्लस OH मायनस H प्लस Cl मायनस जे काय आहे ते काय आहे, त्याला काय म्हणतो आपण, कॅटायन किंवा anion म्हणण्यापेक्षा एक कॉमन नेम आहे, त्याला म्हटलं जातं रॅडिकल्स. काय म्हटलं जातं, रॅडिकल्स. म्हणजे ह्या रॅडिकलचे दोन पार्ट्स येतात, कॅटायन आणि anion. कॅटायन म्हणजे काय आहे, पॉझिटिव्ह चार्ज, आणि anions म्हणजे निगेटिव्ह चार्ज ऑफ द आयन्स. ओके. आता नीट बघा, हे बेसिस आहेत बघा, सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड किंवा कॅल्शियम हायड्रॉक्साईड. These are the form when the various cation radicals are paired with OH minus hydroxyl anion. बरोबर आहे. म्हणजे जे हे कॅटायन आहे, डिफरंट कॅटायन आहे, दे कॅन बी पेअर विथ द हायड्रॉक्सिल्स आयन्स, हायड्रॉक्साईड आयन्स. सो दीज आर कॉल्ड ॲज अन बेस. म्हणून त्यामुळे काय तयार झालेला आहे, बेस तयार झालेला आहे. अँड दिस टाईप ऑफ द कॅटायन इज कॉल्ड ॲज अ बेसिक रॅडिकल. म्हणजे बेस कसे तयार झाले, म्हणजे डिफरंट कॅटायन कॅन बी पेअर विथ अन OH मायनस आयन्स. म्हणजे हायड्रॉक्साईड आयन्स बरोबर ते कंबाईन झाले, पेअर झालेले आहेत. म्हणून ह्या कॅटायनला म्हटलं, आणि काय तयार झालेलं आहे, बेस तयार झालेला आहे. म्हणून ह्या कॅटायनला म्हटलं जातं बेसिक रॅडिकल्स. ह्यांना काय म्हटलं जातं, बेसिक radicals. कारण it can be combined with OH minus ions and to form the base. त्यामुळे काय तयार झाले, बेस तयार झाले. म्हणून ह्या कॅटायनला म्हटलं जातं बेसिक रॅडिकल्स असं म्हटलं जातं. या उलट बघा, इकडे दुसरीकडे बघा,
की डिफरंट anions can be combined with an H plus cations to form an acids. म्हणजे वेगवेगळे जे कॅटायन्स आहेत ते कोणाबरोबर पेअर होत आहेत, हायड्रोजन आयन बरोबर पेअर होऊन काय तयार झालेलं आहे, ऍसिड तयार झालेलं आहे. म्हणून या anion म्हटलं जातं ऍसिडिक रॅडिकल्स. यांना काय म्हटलं जातं, ऍसिडिक रॅडिकल्स. लक्षात आलं, ऍसिडिक रॅडिकल्स आणि बेसिक रॅडिकल म्हणजेच काय होतं की जर डिफरंट म्हणजे वेगवेगळे कॅटायन जे आहेत ते OH बरोबर पेअर होऊन बेस तयार केले म्हणून त्या कॅटायनला म्हटलं तर बेसिक रॅडिकल्स. आणि हे जे डिफरंट ॲनायन्स आहेत ते काय करतात, H प्लस आयन बरोबर पेअर होऊन ॲसिड फॉर्म करतात म्हणून ते ॲनायनला काय म्हटलं जातं, ॲसिडिक रॅडिकल्स असं म्हटलं जातं. त्याच्याखाली बघा, कॅन यू रिकॉल अँड यूज युअर ब्रेन हा खालचा टॉपिक आहे पान नंबर 55 वरचा. तो अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. आता हे जे रॅडिकल्स आहेत तर काही जे रॅडिकल्स आहेत त्याला मोनो ॲटॉमिक रॅडिकल्स असं म्हटलं जातं. आणि हे जे रॅडिकल्स आहेत फॉर एक्झाम्पल कोणकोणते मोनो ॲटॉमिक रॅडिकल्स आहेत बघा, ज्याच्यावर सिंगल चार्ज आहे. सोडियम आयन म्हणा, क्लोराईड आयन म्हणा, किंवा ब्रोमाइड आयन म्हणा, किंवा H प्लस आयन म्हणा. हे जे आयन्स आहेत तर त्याच्यामध्ये हे जे आयन्स आहेत यांना म्हटलं तर सिम्पल रॅडिकल्स. मोनो ॲटॉमिक याला काय म्हटलं जातं, मोनो ॲटॉमिक रॅडिकलला काय म्हटलं तर सिम्पल रॅडिकल्स असं म्हटलं जातं. पण कधी कधी म्हणजे रॅडिकलचा ग्रुप पण असतो विच कॅरिंग द चार्ज. म्हणजे प्रत्येकी सिंगलच ॲटम असतो, सिंगलच एलिमेंट असतो असं नाही आहे. तर त्याच्यामध्ये ग्रुप ऑफ द एलिमेंट असतात आणि दे कॅन कॅरी द चार्ज. दॅट्स वाय दीज आर द कॉल्ड ॲज अ कंपोजिट रॅडिकल्स. त्याला काय म्हटलं जातं, कंपोजिट रॅडिकल्स. आता कोणकोणते कंपोजिट रॅडिकल्स आहेत, फॉर एक्झाम्पल ह्याला म्हटलं तर सिम्पल, या उलट फॉर एक्झाम्पल NH4 मायनस, NH4 प्लस NH4 प्लस OH मायनस. त्याच्यामध्ये ग्रुप ऑफ द एलिमेंट आहेत SO4. म्हणजे एकच नाही आहे, तर वेगवेगळे जे आहेत कंबाईन एकत्र येऊन तो चार्ज कॅरी करतात. त्याला म्हटलं तर कंपोजिट रॅडिकल्स. काय म्हटलं जातं त्याला, कंपोजिट रॅडिकल्स. म्हणजे जर सिंगल असेल तर त्याला म्हटलं तर सिम्पल रॅडिकल. आणि ग्रुप ऑफ द एलिमेंट्समध्ये जर एकत्र येऊन जर चार्ज कॅरी करत असेल त्याला म्हणतात तर कंपोजिट रॅडिकल्स. रॅडिकल्स टॉपिक तुमच्या लक्षात आला. आता तुम्हाला माहिती आहे की कॅटायन आणि कंपाऊंड जो फॉर्म होतो, कुठलाही कंपाऊंड जर फॉर्म झाला असेल बाय द आयनिक बॉन्डमध्ये, त्याच्यामध्ये काय होतं की 2 आयन्स असतात. एक कॅटायन असतो आणि दुसरा ॲनायन असतो. म्हणजे एक पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि दुसरा निगेटिव्ह चार्ज असतो. म्हणजे एक बेसिक रॅडिकल असतो, दुसरा ॲसिडिक रॅडिकल असतो. आणि ती दोघं एकत्र येतात आणि एकत्र येऊन तो कंपाऊंड फॉर्म होतो. बरोबर आहे. आता हा जो कंपाऊंड फॉर्म होतो, आता कंपाऊंड जर एखादा फॉर्म झाला तर त्याला एक विशिष्ट नेम दिलं जातं किंवा तो विशिष्ट फॉर्म्युलाच्या स्वरूपामध्ये लिहिला जातो. बरोबर आहे. मग आता तुम्हाला मी आताच म्हटलं की कंपाऊंड कसा फॉर्म होतो. आता फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल मी लिहिलं, हे तर तुमच्या लक्षात आलं. आता एक पहिलं हेच एक्झाम्पल की सोडियम हायड्रॉक्साईड म्हणा किंवा काही घेऊ शकता. आता सोडियम हायड्रॉक्साईड घेऊया NaOH. बरोबर आहे. आता सोडियम हायड्रॉक्साईड तर जनरली लेफ्ट साईडला कॅटायन लिहितात आणि राईट साईडला ॲनायन लिहिलं जातं. एक गोष्ट लक्षात, सोडियम आणि लिहिताना पहिलं आपण नाव लिहिताना म्हणतो सोडियम हायड्रॉक्साईड, आपण असं नाव असतं. बरोबर आहे. आता सोडियम हायड्रॉक्साईडचा फॉर्म्युला लिहिताना काय येतो, लेफ्ट साईडला पहिलं सोडियम म्हणजे पहिल्या लिहिताना आपण कॅटायन लिहितो आणि मग कॅटायनच्या बाजूला ॲनायन लिहितो. सोडियम आणि नाव पण लिहिताना बघा पहिलं कॅटायनचं नाव असतो सोडियम हायड्रॉक्साईड.
बरोबर आहे. म्हणजे अशा रीतीने हे दिलं जातं. आता जनरली त्याचा फॉर्म्युला जर आपल्याला लिहायचा असेल तर आपण कसा तयार केला जातो, तर फॉर एक्झाम्पल सोडियम सल्फेट कसं तयार झालं आणि त्याचा फॉर्म्युला असाच का लिहायचा ते आपण बघूया. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे सोडियम सल्फेट, बरोबर आहे. मग आता हा जो आहे ह्याच्यामध्ये दोन एलिमेंट आहेत, एक सोडियम आहे, दोन रॅडिकल, एक सोडियम आहे आणि दुसरं सल्फेट आहे, बरोबर आहे. मग पहिल्यांदा आपण काय लिहूया, त्यांचे सिम्बॉल लिहूया. पहिला सिम्बॉल लिहूया आपण. सोडियमचा सिम्बॉल Na आणि सल्फेटचा सिम्बॉल आहे SO4, बरोबर आहे. मग आता ह्याच्या व्हॅलन्सी लिहूया. सोडियमची व्हॅलन्सी 1 आहे, सल्फेटची व्हॅलन्सी 2 आहे. मग आता हा फॉर्म्युला सिम्बॉल लिहिताना सोडियम सल्फेटचा आपण कसं लिहिणार, तर ह्या दोघांमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजेच ह्याला मल्टिप्लाय करायचं ना आणि हा जो फॉर्म्युला तयार होतो Na2SO, सोडियम सल्फेट. आणि लक्षात कसं तयार झाला तो. आणखी एक घेऊया आपण मॅग्नेशियम क्लोराईड. ठीक आहे, मॅग्नेशियम क्लोराईड घेऊया. पहिले सिम्बॉल लिहूया आपण, मॅग्नेशियम आणि क्लोराईडचा सिलेर. आता त्यांचं काय लिहायचं आहे आपल्याला, व्हॅलन्सी लिहायची. मॅग्नेशियमची व्हॅलन्सी 2 आहे, क्लोरीनची व्हॅलन्सी 1 आहे. मग इथे पण क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार. मग काय होईल, Mg1 तर लिहित नाही, Cl2 असा फॉर्म्युला त्याला मॅग्नेशियम क्लोराईड, बरोबर आहे. आता असे वेगवेगळे तुम्ही फॉर्म्युले तयार करू शकता. तुम्हाला 13वा प्रश्न दिलेला आहे की वेगवेगळे फॉर्म्युले तयार करा सोडियम फॉस्फेटच्या सारखे, तर ते तुम्ही तयार करू शकता. आलं लक्षात. आता पान नंबर 56 वर आयन्स आणि रॅडिकल्सचा चार्ट दिलेला आहे बघा. बेसिक रॅडिकल्स, ॲसिडिक रॅडिकलचा जो चार्ट दिलेला आहे तो अभ्यासक्रमामधून वगळलेला आहे. आलं लक्षात तुमच्या. त्यामुळे तो कॅन्सल करायचा आहे, त्याच्यावर प्रश्न विचारले जाणार नाही आहे. तुमचं हे प्रकरण संपलेलं आहे. धड्याकांच्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही द्यायची आहेत. थँक्यू.